बघा, एक टी व्ही विक्रेता टी व्हीच्या 14,400 रुपये विक्री किमतीवर 20% नफा कमवितो. जर टी व्हीला लागणाऱ्या कच्च्या सामग्रीच्या किमतीत 15% वाढ झाली आणि त्यास 15% नफा हवा असेल तर त्याने तो टी व्ही किती रुपयाला विकावा. बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी कोणती किंमत काढायची आहे? विक्री किंमत काढायची आहे. राईट. विक्री किंमत बरोबर. आता विक्री किंमत जर काढायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला याची काय करावं लागेल? खरेदी किंमत काढावं लागेल. मी यासाठी टेक्निक काय आहे तर 14,400. ठीक आहे. 14,400 गुणिले, इथं आपण लॉजिक वापरणार. पहिले आपल्याला यांची ही विक्री किंमत आहे आणि हा त्याचा काय आहे? नफा आहे. तर या विक्री किंमतीचा आणि या नफ्याचा वापर करून आपण पहिले काय काढणार? खरेदी किंमत. मग खरेदी किंमत अगोदर असते म्हणजे या ठिकाणी किती घ्यायची आपल्याला? 100 आणि इथं घ्यायचे 120. ठीक आहे. ही झाली आपली कोणती किंमत? खरेदी किंमत या ठिकाणी. राईट. ही खरेदी किंमत. बरं. आता या खरेदी किंमतीवर म्हणजे काय झालं? किंमतीत वाढ झाली 15%. मग खरेदी किंमतीत जर वाढ झाली असेल 15% तर इथं घ्यायचे 115. ठीक आहे. त्याच्यानंतर या खरेदी किंमती किंवा जो काही कच्चा माल त्यात वाढ झाल्यानंतर त्याला नफा पाहिजे आहे 15%. तर मग परत इथं किती घ्यायचे? 115. छेद किती घ्यायचे? 100. ठीक आहे. ही झालं या ठिकाणी स्ट्रक्चर आणि अंतिम जी विक्री किंमत आहे ती आपल्याला काय होते? मिळते. मग संक्षिप्त करायचं. हा इथं 0, हा इथं 0, त्यानंतर 4 त्रिक 12, इथं 4 त्रिक 12, 2, 4 सक 24, नंतर हा 0 आणि हा 0, हे दोन कटले. नंतर परत याला आपण संक्षिप्त करू शकतो. 3 1 3, 3 1 3, 3 2 6. या ठिकाणी येतात 1200 गुणिले, इथं हा 1 0, हा 1 0 कटतो. नंतर 5 2 10, 5 त्रिक 15, परत 5 2 10. या ठिकाणी येतात 23/2 गुणिले, इथं परत 5 2 10, 5 त्रिक 15, 5 2 10 0, म्हणजे 23 परत इथं 20. हा 1 0 इथं परत कटून जातो. 2 2 4, 4 त्रिक 12. मग इथं 23चा येतो वर्ग, 500. 23चा वर्ग किती येतो? 529. हा इथं 0 आहे. ठीक आहे. नंतर 3 9 27, 3 2 6, 7 8, 3 5 15 आणि हा 0, म्हणजे उत्तर किती आलं? 15,870. हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. ही ती वस्तू एवढ्या रुपयाला काय करावं लागेल? विकावं लागेल. ठीक आहे.